प्रत्येक वस्तूचे स्वतःचे गुणधर्म असतात. जसं साखर गोड आहे, गोड हा गुणधर्म तिचा धर्म आहे. गोड असण्यात साखर स्थिर आहे. अशा तऱ्हेने मनुष्याचा स्वभाव स्थिर नसतो. माणसाचा स्वभाव त्याच्या दृष्टिकोनानुसार बदलतो. दोन सारख्या माणसांनी एकच प्रकारची कृती केली तर त्याच्यातून त्यांना येणारा अनुभव वेगवेगळा असतो. अनुभव वेगवेगळा असतो कारण प्रत्येक मनुष्याची ग्रहणशक्ती वेगवेगळी असते, दृष्टिकोन वेगवेगळा असतो आणि म्हणून मग त्याचा स्वभाव वेगळा आहे. या विश्वात जेवढे लोक आहेत तेवढ्या प्रकारचे स्वभाव असू शकतात, कारण प्रत्येक मनुष्य हा जसा त्याच्या शरीर प्रकृतीने चेहऱ्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळा आहे, तसंच त्याचा स्वभावसुद्धा वेगवेगळा असतो. स्वभाव हे हॅपनिंग असतं, डुईंग नसतं. स्वभाव घडतो, तो बनवता येत नाही. अनेक वर्षांच्या अनुभवाच्या साखळीतून स्वभाव बनतो. साधारणपणे 3 प्रकारच्या स्वभावाचे लोक दिसतात. पहिल्या प्रकारच्या लोकांमध्ये द्विधा मनस्थितीच्या स्वभावाचे लोक असतात. द्विधा मनस्थिती म्हणजे त्याला संसारही करायचा आहे, संन्यासही साधायचा आहे, त्याला चांगलंही राहायचं आहे, वाईटही राहायचं आहे. हे किंवा ते अशा द्विधा मनस्थितीचा स्वभावाचा मनुष्य फारशी प्रगती करत नाही. त्यामुळे या विश्वातील बहुतेक लोक हे या द्विधा स्वभावाचे असतात. यांचा स्वभाव स्थिर नसतो, हे अस्थिर स्वभावाचे असतात. दुसऱ्या प्रकारचे लोक असे असतात की ज्यांचा स्वभाव स्थिर असतो, पण यातही 2 प्रकार पडतात. एक उत्तम स्वभावाचे लोक आणि दुसरे वाईट स्वभावाचे लोक. उत्तम स्वभावाचे लोक प्रामाणिकपणा जपतील, कोणत्याही परिस्थितीत नैतिकतेशी तडजोड करणार नाहीत. हे त्यांच्या प्रामाणिक स्वभावात कायम स्थिर असतात आणि म्हणून मग समाज कल्याणाचा विचार करणारे असतात. हे जे जगत चाललेले आहे याच्यात यांचा सिंहाचा वाटा असतो. आणि यात स्थिर स्वभावाच्या दुसऱ्या प्रकारात वाईट लोक येतात. हे वाईट लोक जे वाईट करतील ते ठोस छातीठोकपणे करतील. त्यांना समाजात कोण काय म्हणतं याची चिंता नसते, ते फारशी काळजी पण करत नाहीत. ते व्यसन करतील, त्यांना कोणाची भीती वाटत नाही. ते अनैतिक कृत्य करत असतील तर लोक काय म्हणतील याचा ते विचार करत नाहीत. म्हणजे अप्रामाणिक असतील तर अप्रामाणिकपणात हे स्थिर असतात आणि जे प्रामाणिक आहेत ते प्रामाणिकपणात स्थिर असतात. म्हणजे स्थिर स्वभावाचे असे हे 2 प्रकारचे लोक असतात. एका राज्यात एक विद्वान होता. राजाला या विद्वानाला आपल्या मंत्रिमंडळात सहभागी करून घ्यायचं होतं, म्हणजे मंत्रिमंडळात मंत्री म्हणून नेमायचं होतं. तसा प्रस्ताव राजा या विद्वानाकडे पाठवतो, परंतु विद्वान त्याला नकार देतो. त्यामुळे राजा दुसऱ्या एका विद्वानाला त्याच्या मंत्रिमंडळात सहभागी करून घेतो. हा जो दुसरा तथाकथित विद्वान आहे हा उथळ स्वभावाचा आहे, हा अहंकारी आहे. मंत्री झाल्यामुळे याचा अहंकार अधिकच वाढला आणि म्हणून मग तो जो आधीचा विद्वान आहे
तो आत्ता काय करत असेल, तो कसा मूर्ख आहे हे दाखवण्यासाठी त्याच्याकडे जातो. हा ज्यावेळेस त्या खऱ्या विद्वानाकडे पोहोचतो त्यावेळेस तो खरा विद्वान भांडी घासत असतो. त्यावेळेस हा उथळ विद्वान त्या खऱ्या विद्वानाला म्हणतो की जर तू राजाचा प्रस्ताव कबूल केला असता, म्हणजे मंत्री होणं मान्य केलं असतं, तर तुझ्यावर भांडे घासण्याची वेळ आली नसती. त्यावेळेस तो खरा विद्वान या उथळ विद्वानाला म्हणतो की जर तू भांडी घासण्याची सवय लावून घेतली असती तर तुला राजाकडे जी हुजूर म्हणण्याची वेळ आली नसती. तो खरा विद्वान आणि हा उथळ विद्वान यांच्या दोघांच्या प्रवृत्ती त्यांच्या त्यांच्या जागेवर बरोबर आहेत. ते त्यांच्या त्यांच्या स्वभावात स्थिर आहेत, कारण त्या दोन्ही गोष्टी बाह्य स्वरूपाच्या आहेत. स्वभाव बनतो तो अंतःकरणातून, आणि म्हणून अंतःकरणातले विकार कमी करत गेलं तर उत्तम स्वभावाची, समाज कल्याणाचा विचार करणाऱ्या स्वभावाची व्यक्तिमत्वे या जगात उपलब्ध होतील आणि या जगाचे कल्याण साधले जाईल, असा याचा भाव आहे.